मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेन सेवेच्या काही मार्गांमध्ये येणाऱ्या काही दिवसात महत्त्वाचे बदल होत आहेत। याचा मोठा फटका हार्बर आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे। सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते परळ दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी चाचपणी सुरू आहे। नव्या आराखड्यानुसार 5वी आणि 6वी मार्गिका टाकायची झाल्यास त्यामुळे आता मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतुकीत महत्त्वाचे बदल करावे लागणार आहेत। परिणामी भविष्यात हार्बर लोकल सेवेचा फटका यावेळेस होणार आहे। तर हार्बर लोकल सेवेचा प्रवास सँडहर्स रोड पर्यंतच संपणार आहे, तर पुढे मध्य रेल्वे मार्गावरील फास्ट लोकल या भायखळ्यात थांबणार नाहीये। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जुई जाधव आहेत आपल्यासोबत। जुई, आपण पाहतोय आता मुंबईकरांना अर्थातच हार्बर लाईनवर मोठा फटका बसेल, कारण आपण जर बघायला गेलं तर सीएसटी पर्यंत आता या संपूर्ण मुंबईकरांना जाता येणार नाहीये। शिवाय मध्य रेल्वेच्या प्रवाशांना देखील मोठा फटका बसू शकतोय। अगदीच वर्षा, ही एक महत्वाची बातमी आहे, कारण का मुंबईची लाईफलाईन ही लोकल ओळखली जाते आणि त्याच लोकलमुळे आता नागरिकांना फटका बसणार आहे। कारण का जर आपण पाहिलं तर मग सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते परळ दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेसाठी चाचपणी सुरू आहे। नव्या आराखड्यानुसार 5वी आणि 6वी मार्गिका ही जर टाकायची असेल तर त्यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेवरील जी वाहतूक आहे त्यामध्ये काही महत्वाचे बदल करावे लागणार आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणजे की हार्बर लोकल सेवेचा जो प्रवास आहे तो सँडहर्स रोड स्थानकातच संपेल। त्यामुळे यापुढे मध्य रेल्वे मार्गावरील फास्ट लोकल ट्रेन भायखळ्यात थांबणार नाहीत अशी माहिती मिळते, परंतु अजून यावर अंतिम निर्णय झालेला नाही। मात्र दोन्ही प्रस्तावितांची खरं तर आपण पाहतोय की नेमका याचे काय परिणाम होतील हे देखील तपासले जात आहे। त्यामुळे येत्या भविष्य काळामध्ये जर हे निर्णय घेतले तर मात्र मुंबईकरांचे हाल होतील आणि मुंबईकरांना निश्चितच याचा फटका बसेल। वर्षा, निश्चितच जुई, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।